नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जीवानंदिनीला एकत्र आणण्यासाठी काव्या आणि पार्थने आखला नवीन डाव. तर आता रम्याने काव्या आणि पार्थमध्ये दुरावा आणण्यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आणला नवीन खेळ. तरी ते आता काव्याच्या रूममध्ये नंदिनी झोपण्यासाठी आलेली असते. तेव्हा काव्या म्हणू लागते, नंदिनी ताई, म्हणजे आमच्या दोघांमध्ये सगळं काही मिटलं होतं, आता सगळं काही जुळलं होतं आणि आज मी ते बेडवरती पण झोपणार होते बरं का, पण आता तुमच्या दोघांमधलं जुळत नाही आहे ना, त्याला काय करणार. त्यावर लगेच नंदिनी म्हणू लागते, काव्या अगं मग तुम्ही दोघांनी माझ्यामुळे हे सगळं असं का केलं. तुम्ही ना हे ठीक नाही केलं आहे. मी ना फक्त आजची रात्र तुमच्या या रूममध्ये राहणार आहे, उद्यापासून मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. तेव्हा लगेच काव्या म्हणू लागते, नाही आहे ताई, तू बाहेर झोपलेली आम्हाला चालणार नाही. जोपर्यंत तुम्ही दोघे एकत्र येत नाही तोपर्यंत आम्ही वेगळेच राहणार ठरवलं आहे आम्ही. आता मात्र नंदिनीला काय करावं काही सुचत नाही. तर इकडे आता पार्थ जीवाला म्हणत असतो, अरे तू फक्त 21 दिवस एफर्ट घेतले, अरे 21 दिवस तुझ्या प्रेमाला तू संधी दिली, नंदिनीसाठी काय काय केलं. अरे पण 6 महिन्यापासून नंदिनी तुझ्यासाठी काय काय करते, तुला दिसलं नाही का. आता पार्थने जीवाला खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण जीवाच्या मनात जो राग असतो तो काही निघण्याचा प्रयत्न करतच नाही. तर आता अर्ध्या रात्री दोघांनाही तहान लागलेली असते. आता नंदिनी किचनमध्ये पाणी घेण्यासाठी येते. त्याच वेळेस आता किचनमध्ये पाणी घेण्यासाठी जीवाही आलेला असतो. आता मात्र नंदिनीला तिथे बघताच लगेच जीवा मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, आता मला तहान लागली, लगेच हिलाही लागली का, आली लगेच माझ्याबरोबरच पाणी प्यायला. त्याच वेळेस आता नंदिनी म्हणू लागते, अरे देवा, आता आम्हाला ताणही संगच लागायला लागली काय, एकच बरोबर. त्याच वेळेस आता लगेच जीवा फ्रीज उघडणार. तेच नंदिनी म्हणू लागते, फ्रीजमध्ये पाणी नाही आहे, ही घ्या बॉटल. असे म्हणत नंदिनी आता आपली बॉटल जीवाला देऊ लागते. त्याच वेळेस जीवा तिच्या हातनं ती बॉटल घेणार. तेच तिला दारू पाजली असे म्हणत तिचे वडील जीवाला जे काही बोललेले असतात ते सगळे काही क्षण आता जीवाला इथे आठवू लागतात. जीवा पटकन आता बॉटल न घेता हात माघारी घेतो आणि तिकडनं निघालेलं असतो. मला तुझ्याकडनं काहीच नको आहे असे म्हणत जीवा आता वरती निघालेलं असतानाच नंदिनी पटकन आता आपल्या मोबाईलमध्ये गाणं लावते आणि आता लगेच जीवा थबकतो आणि नंदिनीकडे बघू लागतो. नंदिनी आता कान पकडत रडतच आता माफी मागत असते. आता जीवा 1 नाही 2 नाही लगेच तिकडनं वरती निघालेलं असतो. नंदिनी त्याच्या पाठोपाठ कान पकडून माफी मागत असते. जीवा पुन्हा पाठीमागे वळून बघतो आणि तो आता नंदिनीचे हात खाली घेणार. तेच आता तो थबकतो. नंदिनी आता रडत असते. आता मात्र जीवा पटकन तिच्या कानाचे जे हात असतात ना ते खाली सोडतो आणि त्याच वेळेस निघालेलं असतानाच आता नंदिनीची ओढणी जीवाच्या हातातल्या कड्यात गुंतलेली असते. आता जीवा हळूच ती ओढणी सोडतो. त्याच वेळेस नंदिनी पटकन आता त्या ओढणीने जीवाचे हात गुंडाळून घेते आणि त्याला घट्ट मिठी मारते. आता मात्र नंदिनीने आपल्याला मिठी मारली. नंदिनी माफी मागत असते, पण तरी हा जीवा काही तिला माफ करायला तयार नसतो. तो पटकन नंदिनीला बाजूला करतो आणि लगेच तिचे जी ओढणी आपल्या हातात गुंडाळलेली असते ना ती काढतो आणि तिकडनं रूममध्ये निघून जातो. नंदिनीला खूपच वाईट वाटतं. तर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी रम्याने आता कागदाचं गुलाब बनवलेलं असतं आणि त्याला आता लाल रंग देण्याचं काम तिचं चालू असतं. तेवढ्यात वसू आत्या येते. रम्या, अगं आज व्हॅलेंटाईन डे, अगं हवी तेवढी तुला गुलाबाची फुलं भेटली असती, या कागदी गुलाबाला का वेळ वाया घालवते तू, अगं विकत घ्यायचं का फुल. त्यावर लगेच आता रम्या म्हणू लागते, नाही आई, ते फूल दिल्यानंतर ते असं सुकून जातं, पण माझं हे फूल कधीही न सुकणार आहे, अगदी माझ्या प्रेमासारखं सदैव तेजातच. त्यावर लगेच तिची आई म्हणू लागते, याचा अर्थ तू हे फूल पार्थला देणार आहे. त्यावर रम्या म्हणू लागते, नाही, ते फूल तो माझ्याकडनं आत्ता घेणार नाही, कारण अशाच वेळेस आता जी रंगाची बॉटल असते ना रेड रंगाची ती खाली सांडते आणि सगळीकडे असं रक्ताने तो रंग सांडलेला असतो. त्याच वेळेस रम्या ते हातात घेते आणि अशी हाताला चोळू लागते. तेव्हा तिची आई म्हणू लागते, रम्या अगं काय करते तू, अगं तो रंग हाताला का लावते, थांब मी ना आशा काकूंना बोलावते, आपण साफ करून घेऊया. तेव्हा रम्या म्हणू लागते, नाही आई, अगं हा लाल रंग मला खूप काही सांगून जातोय. तुम्हाला काय म्हणत होती, आज तू पार्थला हा गुलाब देणार आहे का. नाही, हा गुलाब मी त्याला देणार नाही आणि आज काव्याचाही गुलाब तो घेणार नाही. तेव्हा तिची आई म्हणू लागते, काय बोलते रम्या, अगं त्या दोघांमधलं सगळं मिटलं आहे, तो स्वतः उचलून तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला, तू बघितलं नाही का. त्यावर लगेच आता रम्या म्हणू लागते, ते काही असू दे, रम्याला सगळ्यांनी त्रास दिला आहे,
पण आता रम्या काय काय करू शकते ना हे सगळ्यांना लवकरच कळेल. ट्रेलर, टीझर, मूव्ही काय असेल ते सगळं काही रम्या या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दाखवणार आहे. आता बघ, काव्या आणि पारचा व्हॅलेंटाईन डे साजरा होऊच शकत नाही. आता बघ मी काय करते. आता मात्र रम्याने इथे नवीन डाव आखलेला असतो, तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता काव्या पार्थला म्हणू लागते, हे बघा आज व्हॅलेंटाईन डे की नाही, मग आपल्याला जीवा आणि नंदिनीला एकत्र आणायचे. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही नंदिनीच्या मोबाईलवरनं नाही नको, जीवाच्या मोबाईलवरनं नंदिनीला एक मेसेज करा आणि त्या हॉटेलमध्ये भेटायला बोलवा, मिलन हॉटेल. त्यावर लगेच पार्थ म्हणू लागतो, चालेल, म्हणजे आपण तिथे दोघांचं मिलन करून टाकूया, हो की नाही. तर इकडे आता नंदिनी किचनमध्ये स्वयंपाक करत असते. त्याच वेळेस जीवा येतो आणि लागतो, झाला डबा तयार झाला का, डबा भरतेस का. तेव्हा नंदिनी म्हणते, मी काही करू, तुम्हाला काय करायचं आहे, आणि मी मुळात म्हणजे तुमचा स्वयंपाक केलाच नाही, स्वतःच्या हाताने करा आणि घेऊन जा. आता मात्र नंदिनी जीवावरती खूप भडकलेली असते, कारण एवढं रात्री तिने माफी मागूनही त्याने माफ केलेलं नसतं ना. पण आता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आता काव्य आणि पार्थ या दोघांना कसं एकत्र आणणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.